नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी। त्यासाठी मी घेतलेले आहेत वांगी। तुमच्या आवश्यकतेनुसार वांगी घ्यायचे, तुम्हाला किती लागतील तेवढी। ती वांगी मी अशा पद्धतीने एकदा इकडून आणि एकदा इकडून अशा पद्धतीने मी चिरून घेतलेले आहे। त्यामुळे देठाच्या साईडला सुद्धा मसाला लागतो, त्यामुळे भाजी खूप छान होते। हे बघा, एकदा इकडून आणि एकदा इकडून असं चिरून घेतलेले आहेत। वांगी बघून घेतलेले आहेत नीट, आत किडे वगैरे असतील म्हणून। वांगी त्यामध्ये घालण्यासाठी साहित्य: शेंगदाण्याचा कूट, आल्या लसणाची पेस्ट, गरम मसाला, तिखट, मीठ, थोडासा गूळ घातलेला आहे की वांग पचण्यासाठी थोडं वातड असतं। गुळामुळे तेवढा वातडपणा जाणवला जात नाही आणि वांगही खूप छान लागतं खाताना, म्हणून थोडासा तुम्हाला लागत असेल तर घाला, नाही तर नाही घातला तरी चालेल। ज्यांच्याकडे गूळ नसेल त्याने थोडीशी साखर वापरली तरीही चालेल। तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा। परत हळद, कोथिंबीर, कांदा, टॅमॅटो, सुकं खोबरं मी भाजून बारीक करून घेतलेलं आहे आणि तेल। हे मी भाजी कुकरमध्ये बनवणार आहे, झटपट होते, पटकन होते आणि खायलाही छान लागते। तर आता आपण त्यासाठी करणार आहोत, हे सगळं एकत्र साहित्य मिक्स करून घेणार आहोत। खोबऱ्यामध्ये मी कांदा, टॅमॅटो, शेंगदाण्याचा कूट, आल्या लसणाची पेस्ट, धन्याची पावडर, परत तिखट, मीठ, गूळ, हळद, कोथिंबीर हे सर्व मी एकत्र करून घेणार आहे। पहिला हे सर्व साहित्य एकत्र केलेलं आपण नंतर वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। ही भाजी खूप छान लागते, तुम्ही करून बघा आणि पटकन होते। कुकरमध्ये केल्यावर तरी पटकन होते एकदम, तुम्ही ही करून बघा। आता हे मी वांग्यामध्ये भरून घेते। हे बघा मैत्रिणींनो, मी ह्या पद्धतीने वांगी भरून घेतलेले आहेत दोन्ही साईडून, आणि हा राहिलेला मसाला। आता आपण गॅस पेटवून कुकर गरम करून घेऊ। कुकर मध्ये तेल मी घालून घेतलेलं आहे। आता हा मसाला घालून घ्यायचा आहे प्रथम। आपला मसाला छान भाजून घ्यायचा आहे परतून। थोडा वेळ तेलात परतून घ्यायचा आहे मसाला। कोल्हापुरी तिखटाचा कलर किती छान आलेला आहे बघा मैत्रिणींनो। आमचं कोल्हापुरी तिखट खूप छान असतं, सगळे मसाले असतात त्याच्यामुळे भाजीला भन्नाट आणि छान असा वास सगळीकडे दरवळायला लागला आहे फोडणीचा। आता त्यामध्ये आपण वांगी टाकून घेऊ। वांगी 1-2 मिनिटं आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये। वांगी 5 मिनिटं परतून घेतली की ह्यात आपण गरम पाणी घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही आहे, कारण मसाला आणि वांगी भाजली गेलेली आहे, त्याच्यावर गार पाणी ओतलं
तर व्यवस्थित वांगी शिजलीही जात नाहीत आणि भाजीला चवही लागत नाही. त्याच्यामुळे मी गरम पाणी ओतून घेणार आहे. तुम्हीसुद्धा गरम पाणीच वापरा. आता मी कुकरला टोपण लावून 2 शिट्टी करून घेणार आहे.